रझिया सुलतान, जिच्या वडिलांनी त्यांच्या 11 मुलांना वगळून रझियाला दिल्लीचा तख्त दिला. मात्र 12व्या शतकामध्ये एखाद्या महिलेला सुलतान म्हणून स्वीकारणं सोपं नव्हतं. म्हणून तेथील दरबारातील लोकांनी त्यांच्या मोठ्या मुलाला रुकुबुद्दीन ऐबकला गादीवर बसवलं. मात्र तो नेहमी नशेमध्ये धुत असायचा आणि राज्यकारभार मात्र वाऱ्यावर. अशा वेळी जनतेने रझियाला दिल्लीचा सुलतान बनवलं. रझियामध्ये ते सर्व गुण होते जे एखाद्या राजामध्ये असायला हवे होते. ज्या काळामध्ये स्त्रिया घराबाहेरही पडत नव्हत्या, त्या काळामध्ये रझिया विदाऊट बुरखा, पुरुषांप्रमाणे अंगरखा आणि पगडी असे कपडे परिधान करून सैनिकांसोबत लढाया लढायची. काही काळानंतर जनतेने तिच्या विरुद्ध विद्रोह करायला सुरुवात केली. कारण म्हणजे रझियाचे असलेले तिच्या गुलामासोबत म्हणजेच मलिक याकूब सोबतचे जवळचे संबंध लोकांना पटत नव्हते. आणि अशातच अल्तुनिया, पंजाबचा गव्हर्नर, यानेही तिच्या विरुद्ध विद्रोह केला. त्याच्याशी रझियाची लढाई झाली. मात्र राज्यकारभारासाठी रझियाने अल्तुनियाशी लग्न केलं. 1240 मध्ये अल्तुनिया आणि रझिया हे दोघेही जंगल मार्गे दिल्लीकडे रवाना झाले होते आणि अशातच रझियाला ठार करण्यात आलं. मात्र तरीही 1236 ते 1240 या अल्प काळातही रझिया ही दिल्लीची एकमेव महिला शासक म्हणून गाजली. तर अशी होती